आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माय प्रॉमिस. आता चल, तो वाट बघतोय नाही तर परत वर यायचं. ओके? नाही नाही, आधी माझ्या त्या पिशव्या तुम्ही त्याची काळजी करू नको, आम्ही गेस्ट रूम मध्ये पाठवतो त्या. नक्की ना. अँड प्लीज बिहेव लाईक आराध्या, प्लीज. आपल्या आराध्याला जाऊन इतके दिवस झाले, पण आता ती परत येणार नाहीये. तिच्यासारखा चेहरा घेऊन वावरणारी एक मुलगी आपल्या डोळ्यासमोर सारखी दिसते. ते कसं सहन होणार आहे हो मला, कसं सहन होणार? बघ, खरं आहे का तुझं? जे आपल्या नशिबात वाढून ठेवलंय ना, ते आपल्याला गोड मानून घ्यावं लागणार. निदान श्रेयससाठी तरी. रडू नकोस ग सरिता, किती रडते. नाही, हे मान्य आहे की आराध्याची कमतरता कोणीच भरून काढू शकणार नाही, ना आपल्या आयुष्यात ना श्रेयसच्या आयुष्यात. पण एक मात्र नक्की, ही मुलगी आराध्या नाहीये. ते सगळं खरं आहे हो. मी माझ्या मनाला तर समजवेल, पण या डोळ्यांचं काय? तिच्याकडे बघितलं ना की असं वाटतं की तिच्यावर विश्वास ठेवावा. पण सरिता, हे बघ, हळूहळू तिचं वागणं बघून तुझं मन तुझ्या डोळ्यांना विश्वास ठेवायला भाग पाडेल की ती मुलगी आराध्या नाहीये. हे आहे, हे पण आहे, हे पण हे. फ्लॉवर बटाट्याची हिरव्या चटणीतली भाजी कुठे? अमृता, प्रॉब्लेम झाला आता. अरे हो 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 श्रेयस, तू केवढी मोठी लिस्ट दिली होतीस तिला. सगळं कसं बरं करेल ती? हे बघ, मी स्वतः केली ही भाजी. मग चालेल, मग मी तुला आता जेवायला वाढ. वाढ वाढ. हा, बस बस बस. मॅडम, हे एवढं समद बनवलं आहे, यात तर आमचा कपाडा जेवेल तरी पण उरेल. काय स्पेशल आहे एवढं मेजवानी? What is wrong with you? तू तारा नाहीयेस, आराध्या आहेस. आराध्यासारखं बोल. आराध्या, ये ये. हे बघ, हे बघ, हे सगळं तुझ्यासाठी केलंय. तुझ्या आवडीचा मेन्यू आहे, स्पेशल. आणि आता मी माझ्या हाताने तुला सगळं वाढणार आहे. थांब 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 थांब, सगळं मी वाढणार. ए हे, आणि हे पण. श्रावणी, why don't you help him? श्रेयस, बस बस श्रेयस. अरे एकटीच खाणार आहे श्रेयस? नाही नाही, तिला खूप भूक लागली आहे. अरे हो, पण बरं दे दे, प्लेट ठेव तिकडे आता. नको नको नको, तिला खाऊ दे सगळं. आता बस बस. ये इथे, सरक सरक बाजूला. तिथे बसायला नाही जमणार मला. अगं, काय करतेस? हॅलो, आता इथे बसायची काय लहर आली आहे तुला? कम ऑन, गेट अप, सिट देअर. मम्मा, हा, तुम्ही काय ओरडताय तिला? नाही. तिला बसायचंय तिकडे तर बसू दे ना खाली. एवढा काय प्रॉब्लेम आहे त्यात? माझ्या आराध्याला कोणी काय बोलायचं नाही. हा, तिला तिकडे नाही जमत ना, मग आपल्याला पण नाही जमत. आपण पण सगळे खाली बसूया. अक्षय, श्रावणी, तुम्ही पण चला.
खूप मजा येईल, सगळे बसूया खाली. काय वेड्यासारखं बोलतोयस? मी वेडा आहे. नाही बेटा, बेडा म्हणजे आय मीन काय वेड्यासारखं तुम्ही सगळे वागताय असं म्हणायचंय आम्हाला. इथे बसून जेवू शकते ना ती. नाही नाही, मग काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही सगळे ओल्ड पीपल बसा इकडे वर, आम्ही सगळे खाली बसतो. अक्षय चल 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 श्रावणी, मी आराध्याच्या ताटातच जेवीन. चला चला. अरे खालती कसे असे बसताय? सतरंजीत रे हंत्रा ना. नाही नाही आजी, काळजी करू नका, सवय आहे. आम्हाला सवय. सवय. बसा बसा लवकर. चला करा सुरुवात. तुम्ही पण करा सुरुवात. नाही, थांब 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 थांब. मी भरवणार आहे तुला. कशाला? मी भरवणार आहे. अरे जेवते मी माझ्या हाताने. पण मला भरवू दे ना. आराध्या, अगं इतक्या प्रेमाने भरवतोय, घे की घास. प्लीज. आवडलं ना तुला? हे सगळं स्पेशल स्पेशल आहे, तुझ्यासाठी केलंय फक्त. खूप छान आहे, आवडलंय मला. जेवते मी आता. ए नाही नाही नाही, मी सगळ्यातला एक एक घास भरवणार. ही खीर घे. आता हे आता आता हे ते ईद. हे तुझं मंगळसूत्र कुठे आहे? मंगळसूत्र नाहीये. नाही नाहीये. नाही 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 नाही, मंगळसूत्र मंगळसूत्र नाहीये. अरे हा, पण आराध्याचं मंगळसूत्र असायचं. कोण आहे ही? ही माझी आराध्य नाहीये. अरे असं काय करतो? राहिलं असेल मंगळसूत्र घालायचं, एवढं काय प्रॉब्लेम आहे? चुके. नाही नाही नाही, असं नाही चालणार. आराध्याला तर मंगळसूत्र किती आवडतं. मी मंगळसूत्र घेऊन येतो. त्या घेऊन येणार मी आधी. मी घेऊन येणार आहे. तारा, सॉरी बट तुला मंगळसूत्र घालावं लागेल, नाही तर प्रॉब्लेम होईल. कशाला शॉट देताय मॅडम आपल्या डोक्याला? आधी तारा होते तेव्हा पण तर ते मला आराध्यात समजत होतं ना. तेव्हा होतं का माझ्या गळ्यात मंगळसूत्र?
हे पहा आपल्याला जमणार नाही हे मंगळसूत्र घालायला. आता तुमच्या त्या पोराला कसं समजवायचं ते तुम्ही पहा. कारण हो तुम्हाला माहिती आहे की नवराच घालतो लग्न झाल्यावर बाईच्या गळ्यात मंगळसूत्र. कळत कसं नाहीये, त्याची तब्येत बरी नाहीये, त्याच्या मनावर परिणाम झालेला आहे. आता तू आराध्याच्या वेशात आहेस ना, म्हणून त्याला मंगळसूत्राची आठवण झाली. अदरवाईज हे बघ, आता जर तू नाही म्हणालीस, मंगळसूत्र घातलं नाहीस, तर देर इज अ पॉसिबिलिटी की त्याच्या मनावर विपरीत परिणाम होईल. आपण हा सगळा जो प्रयत्न करतोय तो सगळा वेस्ट जाईल ग. प्लीज यू हॅव टू अंडरस्टँड. तो खाली आला तर आम्हाला बोलता येणार नाही. तू एक मिनिट सर. अमृता जरा प्लेट उचल. तू ऐक जरा, तुला कळतंय का आम्ही काय सांगतोय ते? मॅडम कळते का तुम्ही काय बोलताय ते? तुमचं ते पोरगा आज मला म्हणतंय माझ्या बायको आणि वाघ, मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय. उद्या बायको म्हणून काय काय करायला सांगाल ते मला. काहीतरी बोलू नकोस, असला कुठलाही हट्ट करणार नाहीये तो. अहो मॅडम त्याला अडवायचं सोडून तुम्ही मला समजवताय. अगं कारण आम्हाला खात्री आहे असं काही करणार नाही. खात्री मॅडम, त्याच्या डोक्यात कधी काय येईल ते सांगता येत नाही. नाहीतर तुम्ही मला तेव्हाच सांगितलं नसते का की मंगळसूत्र घालून ये म्हणून. अगं हो म्हणजे तुला कळतंय का हे? मॅडम सांगू नका आता नाटक कर म्हणून. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी या मंगळसूत्राची काही किंमत नसेल, पण आमच्यासारख्या लोकांसाठी ते मंगळसूत्र लई मोठं आहे बघा, लई किंमत असते. जो होणारा नवरा असतो ना तोच घालतोय गळ्यात. आपल्याला जमणार नाही मंगळसूत्र घालायला. आता त्याला कसं समजवायचं ते तुम्हीच बघा. आपला खरा नवराच आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, जेव्हा होईल तेव्हा घालन. एक मिनिट आता तू हट्ट करू नकोस. अँड येस, लेट मी जस्ट रिमाइंड यू, तू इथे एक काम करायला आलीस. दॅट वॉज द डील. तू या घरात येऊन श्रेयसची बायको म्हणून वावरणार आहेस, तो बरा होईपर्यंत हेच ठरलं होतं आपलं. आता यू कांट जस्ट बॅक आउट, ओके? आणि हे बघ, तू जर मंगळसूत्र वगैरे घालून घरात फिरली नाहीस, आराध्यासारखी राहिली नाहीस, तर आपलं हे जे नाटक आहे ते त्याला पटणार कसं? अहो पण मॅडम केवढं नाटक करायचं? इथं माझ्या आजीचा विरोध असून पण आपण आलो ना इथं. पप्पा मॅडम तिने लई स्वप्न पाहिली आपल्या लग्नाची, पण आपण आज हे दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरलो तर तिला किती वाईट वाटेल. कळतंय का तुम्हाला? एक मिनिट, तुझ्या आजीला कशाला कळणार आहे? इथलं काम संपल्यावर तू काय मंगळसूत्र घालून तुझ्या घरी जाणार आहेस? ते काढून जाणार ना मग उगाच. हे बघ आता प्लीज हट्ट करू नकोस. यु नो श्रेय, प्लीज आय रिक्वेस्ट यू. हे बघ आपलं ठरलंय, आमच्या श्रेयससाठी तुला हे करावंच लागणार आहे. यू कांट बॅक आउट. प्लीज 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 कम कम कम. सापडलं आराध्याचं मंगळसूत्र. हे बघा सापडलं 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 अरे सापडलं का? सापडलं. हे बघ, आता हे मंगळसूत्र मी तुला घालणार, जसं आपल्या लग्नात घातलं होतं ना तसंच. आता ऐन वेळेला ही नाही म्हणाली ना तर पुन्हा माझा श्रेयस बिचारा. ती नाही म्हणाल तर श्रेयस पॅनिक होणार आणि परिस्थिती जैसे थे. आता माझ्या ताईचं मंगळसूत्र ही मुलगी घालणार आहे का? श्रावणी प्लीज शांत हो, सिच्युएशन समजून घे प्लीज. अशी काय बघतेस? घालायचंय ना मंगळसूत्र. हो हो घालायचंय घालायचंय. दे इकडे मी घालते. दे. नाही 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 नाही, असं नसतं घालायचं. नवऱ्याने बायकोला घालायचं असतं मंगळसूत्र. थांब मी घालतो. डॅम, सगळं संपलं. ही नाठाळ मुलगी काही ऐकणार नाही आणि श्रेयस तरी का नेमकं नको ते शब्द उच्चारतोय. सगळी मेहनत पाण्यात घालवणं. यशोधरा, झालं आता. मोठ्या फेस ऑफ साठी तयार हो.
काय झालं? तुम्ही कोणी टाळ्या का नाही वाजवते? आनंद नाही का होत आहे तुम्हाला कोणाला? हो 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 बस. जो तुझा नवरा नाही त्याच्या हातून तू मंगळसूत्र घालून घेतलंस तारा. अगं काय केलंस हे? काय केलंस तू हे? तू का हो म्हणालीस? तू का हो म्हणालीस मंगळसूत्र घालायला? तुला माहिती होतं ना ते माझ्या ताईचं मंगळसूत्र आहे, तरी तू घातलंस? अरे मंगळसूत्र या शब्दाचा अर्थ तरी तुला माहिती आहे का? अंगावर यायचं नाही. चल मागे. आपल्याला काय हौस नव्हती ते मंगळसूत्र घालायची. ते पोरगा आलं माझ्याजवळ आणि तेच म्हणलं मंगळसूत्र घाल. काय काय टवळ. एवढेच तुला प्रश्न विचारायचे असतील ना तर जाऊन तुझ्या मॅडमला विचार ना. आपल्या डोक्याला इथं कशाला शॉट देते? त्यांचं नाव नको घेऊ सारखं. मला माहितीये तो फक्त एक बहाणा आहे. तुझे हेतू वेगळेच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातली माझ्या ताईची जागा ना तू कधीच घेऊ शकत नाही. हे मंगळसूत्र आहे ना तुझ्या गळ्यात जरी असलं ना तरी तू स्वतःला माझी ताई आणि या घरातली सून म्हणून समजू नकोस, कळलं? कारण तो मान फक्त आणि फक्त माझा आणि माझ्या ताईचा आहे. तू हे सगळं का करतेस ना मला चांगलंच माहिती. खोटी म्हणता म्हणता तुला कायमचं या घरात राहायचंय ना एक दिवशी. न कळाय की मूर्ख नाहीये मी. झालं का तुझं अक्कल पाजळून? काय सांगते ते नीट ऐकायचं. आपल्याला हित या घरात या घरची सून म्हणून आणि त्या पोराची बायको म्हणून येण्यात कवडीचा बी इंटरेस्ट नाही. तुला काय वाटलं ग? आपल्याला काय तुमचा पैसा नोटा पाहिजे वय? उलट तूच लक्षात ठेव, आपण हित तुझ्या होणाऱ्या दिरावर या घरावर उपकार करतोय. आपल्याला काही इंटरेस्ट नव्हता इथं येण्यात. हित आपण आपल्या आणि आपल्या आजीच्या मनाविरुद्ध आलोय. ते येड्या पोराची दया आली म्हणून आणि तुझ्या मॅडम आहे ना ते आपल्या पाडा वाचवणार आहेत म्हणून. नाहीतर आपल्याला काय हौस नव्हती इथे यायची. आपल्या शहाणपणा शिकवायचं नाही, कळलं ना? काय गट्टावळे बंगल्याचा तोरा कोणाला दाखवती? या बंगल्या एवढ्या जागेत ना आपला अख्खा पाडा उभा राहील. पण त्या पाड्यात जे सुख मिळतं ना ते या बंगल्यात मिळत नाही. इथं समजे आपलाच मोठेपणा दाखवण्यात गुंग आहेत. कोणाला कोणाची पडलेली नाही. पण आमच्या पाड्यातली माणसं लई प्रेमळ आहेत, कळलं? ते पोरगं बरं झालं ना की एक मिनिट पण इथं थांबणार नाही. मग बस कावटाळून तुझी श्रीमंती. आणि आपल्याला शानपणा शिकवायचं नाही हो, नाहीतर हिकडचं सोबत तिकडं करून ठेवेन. आल्याला काय सांगितलं होतं आठवतंय ना? काय गे आठवतंय ना? एकच वायदा, फक्त ताराचाच कायदा. तू इथे काय करतेस? चल ना आपल्या रूम मध्ये. भोळा आहे बिचारा. नाहीतर ही. आपण आपल्या रूम मध्ये फुलं लावूया. चल लवकर चल. बाय. हे बघ. आज समजा काय पसार आहे? ए हा सगळा पसारा आहे काय ग? हे तर आपले फोटो आहेत ना. आठवणी येते आपल्या. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अरे बापरे, रुसलं की बाळ. खरंच लहान लेकरवाणी वाटतंय येड. पण कधी कधी लई दया येते बिचाऱ्याची. चांगला करता धरता राजपुत्रावानी पोरगा आणि काय दशा झाली त्या आराध्यापायी. लई जीव असणार तिच्यावर.
हे सगळे फोटोज बघितले की त्या वेळच्या आठवणी येतात ना. पण मला माझं काहीच आठवत नाही. मला तर सगळं तुझंच आठवतं. तू इथे घरी नव्हतीस ना, तेव्हा मला मम्माने आणून दिले होते हे सगळे फोटोज. मी तासन तास हे फोटोज बघत बसायचो. अरे बरोबर आहे रे बाबा, तुझं काहीच चूक नाही. पण आता आपल्यावर दया कर. तुझी आठवणींची स्टोरी ऐकण्यात आपल्याला फुटके कवडीचा बी इंटरेस्ट नाही. ए हा बघ, हा फोटो आठवतोय तुला? आपण त्या गावात गेलो होतो, त्या दादा आणि ताईंच्या घरी. त्यांच्या घरी तू भाकऱ्या थापत होतीस आणि मग तुझ्या हाताला चटका पण लागला होता आणि मी फुंकर मारली होती. सकाळी मारली होती तशीच. आणि तिकडे जाताना तुला किती भूक लागली होती आठवतंय? मग आपल्याला गाडी दिसलीस, तू म्हणाली थांबा थांबा थांबा, इकडे खायचंय. आणि मग आपण खाल्लं. काय खाल्लं होतं सांग बघू? कांदा भजी. ए तू माझी आराध्य तर आहेस ना.